नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तिसऱ्या डोळ्याची संकल्पना काय आहे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग पाहूया. शिवशंकराला बेलपत्र का वाहतात? शिव हा सर्व आहे. तो जसा सुंदर आहे तसा संहारकही आहे. तो महान संन्यासी आणि गृहस्थ पण आहे. तो सर्वात अनुशासित आहे. नशिला पण आहे. तो संपूर्ण विश्वाला हादरवेल असा तांडव मूर्तीही आहे आणि पूर्ण रूपाने स्थिरही आहे. देव त्याची पूजा करतात आणि दानवही. प्रत्येक जीव त्यांची पूजा करतो. तो सर्वात भयंकर भैरव आहे. अतीव रागीट आहे आणि जबरदस्त हिंसकही आहे. तसाच तो प्रेमी करुणामय देवही आहे. शिव हा आदियोगी आहे. असा या शिवशंकराच्या पूजेला श्रावण महिन्यात आपल्या परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावोगावी हे होतच असते. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या शिवसाधनेच्या ठिकाणी माहिती पहिल्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर देत आहोत. शिवशंकराला बेलपत्र का वाहतात? देव शिवाला आदियोगी म्हटले जाते. भारतीय परंपरेत अनादी कालापासून शिवाची पूजा केली जाते. तशाच कोणत्याही पूजेला विविध प्रकारची फुले व पानाचा उपयोग केला जातो, परंतु शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला सर्वाधिक मान आहे. शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहावे असे सांगितले गेले आहे. भारतीय संस्कृतीत त्याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, बेलपत्र शंकराला प्रिय आहे असे म्हणतात, पण ते तसे नाही. शंकराला चराचरातील सर्वच वस्तू एकसारख्या आहेत. त्याचा अर्थ शिवतत्वापासून निघणाऱ्या स्पंदनाशी जोडला गेलेला आहे. बेलाच्या पानामध्ये शिवतत्वाच्या स्पंदनाचा शोषणाची सर्वाधिक ताकद आहे. प्रत्येकजण त्या शक्तीच्या स्पंदनाशी जोडला जाण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी बेलपत्र पिंडीवर अर्पण करायचे आहे, परंतु ते तिथेच सोडून द्यायचे नाही. पिंडीवर ठेवल्यावर पाने शिवतत्वाची स्पंदने शोषून घेतात. ती परत आपल्यासोबत घ्यायची आणि छातीजवळच्या खिशात ठेवायची. याचा देवाशी संबंध नाही. ते तत्व आणि आपल्या संबंध बनवण्याशी आहे. तुम्ही आजमावून पहा. आपल्या शारीरिक व मानसिक अवस्थेत नक्कीच बदल जाणवेल असेही अभ्यासक म्हणतात. तिसऱ्या डोळ्याची संकल्पना काय? शंकराला तिसरा डोळा आहे असे परंपरेने आपल्याला सांगण्यात आले आहे. सर्व स्तरातील व्यक्तींना ही गोष्ट माहीत आहे. त्याबाबतची शंकराने तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केल्याची कथाही सर्वांनी कधी ना कधी ऐकलेली आहे. परंतु या तिसऱ्या डोळ्यामागे नक्कीच आध्यात्मिक भूमिका अनेकांनी स्पष्ट केलेली आहे. 3 डोळे म्हणजे 2 डोळे बाहेरचे भौतिक जग पाहण्यासाठी, तर तिसरा डोळा स्वतःचे अंतरंग पाहण्यासाठी आहे असे म्हणतात. कामदेव म्हणजे प्रेम व वासनेची देवता मानली जाते. वासनेचा संबंध फक्त विरोधी लिंगाशी संबंधित नाही. आपल्या शरीरात काही तत्वे आहेत जे आपल्याला अपूर्णतेची अनुभूती देतात. त्यामुळे ती तत्वे आपल्याला कोणत्या तरी वस्तू किंवा व्यक्तीच्या मागे जायला भाग पाडतात. शॉपिंगची आस, संपत्तीची लालसा हेही वासनेतच येते. एखादी वस्तू किंवा व्यक्ती मिळाल्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे ही भावना म्हणजे वासना. शिवशंकराने आपल्या अंतरंगातील ही वासना तिसऱ्या डोळ्याने जाळून खाक केली. स्वतःच्या अंतरातील काम जाळला. त्यामुळे प्रत्येकाने त्रिनेत्री असायला पाहिजे. काम जाळला तरच आपण सत्व जाणू शकतो, जगू शकतो. त्याचा आशय आहे शिवतत्व आणि आपले जीवन. सर्वशक्तिमान व सर्वज्ञ समजल्या जाणाऱ्या शंकराच्या प्रत्येक कृती व तत्वासंबंधी कारणी-मासा भारतीय संस्कृतीने केलेली आहे. त्याबाबतच्या आख्यायिकातून सर्वसामान्यांमध्ये काही वेगळे अर्थ आहे किंवा त्या केवळ कथा समजल्या जातात. या 2 उदाहरणांमध्ये शिवसंबंधीच्या संकल्पना मानवी जीवनात कशा पद्धतीने आचरणात आणल्या गेल्या पाहिजेत याबाबतच्या भूमिका मांडल्या आहेत. अशा प्रकारे आपण पाहिलं हर हर महादेव. तिसऱ्या डोळ्याची संकल्पना काय आहे?
आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय